करायचं स्मरण. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार, 2 एप्रिल 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, हनुमान जयंती. प्रत्यक्षात जर पाहायला आज उत्तमाचा दिवस आहे. जय श्रीराम. श्री हनुमान जयंती. हनुमान म्हणजेच मारुतीराया. मारुतीरायांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी या ठिकाणी झाला. मारुतीची आई अंजनी आणि वडील वानरश्रेष्ठ केसरी हे बघा प्रत्यक्षात होते. आणि मारुतीराया लहानपणापासूनच विविध शक्तींनी प्रसिद्ध होते. बालपणी एकदा बघा प्रत्यक्षात त्यांना सूर्याला पकडण्याची इच्छा झाली आणि त्यांनी सूर्याच्या दिशेने सुद्धा झेप घेतली. सूर्याला पकडण्यासाठी बघा इंद्राने मारुतीवर वज्राघात केला. त्या प्रहाराने प्रत्यक्षात जर पाहायला गेलं मारुतीराया जमिनीवर कोसळले आणि शेवटी बेशुद्ध पडले. आपण रामायण पाहिलं असेल ना, बरोबर की नाही. नंतर वानरराज सुग्रीव यांच्या वानर सैन्यांचा मंत्री म्हणून हनुमंत स्वारी काम पाहू लागले. आणि तेव्हाच सीतामातेच्या शोधात त्याचप्रमाणे भटकणाऱ्या राम व लक्ष्मण यांची बघा उत्तम प्रकारे मदतसुद्धा करू लागले. आणि त्याचप्रमाणे राम आणि लक्ष्मण आणि श्री मारुतीराया हनुमंत स्वारी यांची भेटसुद्धा तिथेच झाली. हनुमानाने समुद्र उड्डाण करून लंका गाठली व रामाचा निरोप बघा प्रत्यक्षात सीतेला दिला. हनुमंत वायोचा प्रसिद्ध. का दिवस आजचा उत्तमाचा आहे. आपल्या घराच्या बाजूला मारुतीरायाचा हनुमंत स्वारींचा मंदिर आहे, परंतु आपल्याला तिथे जायला बघा वेळ नसतो. परंतु आज जर पाहायला गेलो तर आपण रांगेमध्ये उभे असतो. हो, प्रत्यक्षात ज्याप्रमाणे आपण विचार जर केला ना, रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर हजर केले आणि त्यांची शेपटी पेटवली. विचार करा. आणि मारुतीने आपल्या जळत्या शेपटीने लंकेचं दहन केलं. आणि त्यानंतर राम व रावण प्रत्यक्षात का भाग दिलेला आहे, आजचा दिवस का महत्त्वाचा आहे, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि राम म्हणजे प्रभू श्रीराम व रावण यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. आणि या युद्धामध्ये हनुमंत स्वारीने रामास खूप मोठी मदत केली. ज्यावेळी लक्ष्मण बघा मूर्छित पडले होते, बेशुद्ध अवस्थेत होते, तेव्हा एक औषधी वनस्पती, बरोबर की नाही, ती आणायला सांगितली होती. हनुमंत स्वारींना ती गोष्ट माहीत पडली. तेव्हा कोणती वनस्पती होती
त्यासाठी प्रत्यक्षात कोणता पर्वत उचलून आणला? तो द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. कारण का? हनुमंत स्वारी श्रीरामांचा अनन्य भक्त होते. श्रीरामांना उदंड आयुष्य मिळावे, बघा काय भाग दिला असेल, कशी भक्ती उत्तम प्रकारे. ज्या प्रकारे आपण आपल्या आयुष्यात कशा प्रकारे भक्ती करत आहोत, यासाठी मारुतीने सर्व अंगावर शेंदूर फासून घेतले. आपली छाती फाडून त्यांच्या हृदयात वास करणाऱ्या श्रीरामांचं दर्शन शेवटी सर्वांना घडवलं. महाबली, बुद्धिवान, वीर हनुमानास बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो किती नाव आहेत. त्याचप्रमाणे हनुमान जयंती हा भगवान हनुमानाचा जन्मोत्सव आहे, जो आपण चैत्र पौर्णिमेला धैर्य, शक्ती, भक्ती आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी जर आपण पाहायला गेलो, अनेक ठिकाणी हनुमान चालीसा पठण असतं, काही ठिकाणी विशेष पूजा पाहायला मिळते आणि उपवास. बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकटापासून मुक्ती. म्हणून ज्याप्रमाणे आपण सण आध्यात्मिक उन्नती आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. आता जयंती म्हणजे काय? तर जन्मोत्सव. म्हणूनच आजच्या दिवसाला हनुमान जन्मोत्सव देखील म्हटलेला आहे. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजन. हनुमंत वायूचा प्रसिद्ध का भाग दिलेला आहे? अहो प्रत्यक्षात आपला देह बसल्या जागी बघा त्याचं मन कुठे भरकटलेलं आहे ते माहीत नाही. आपण इथे बसलेलो आहोत, परंतु आपलं मन घरामध्ये पत्नी काय करत असेल, आई काय करत असेल, बाबा काय करत असतील, बरोबर की नाही? परंतु श्री हनुमंत स्वारी बघा प्रत्यक्षात का भाग दिलेला आहे? मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. म्हणजे मनापेक्षा कितीतरी फास्ट. विचार करा काय सामर्थ्य असेल हो. का स्तोत्र आपण म्हणत असतो, फक्त स्तोत्र म्हणून उपयोग नाही, त्याचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे, बरोबर की ना? महाबळी प्राणदाता, सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायक. कारण भगवान श्री हनुमान हे शक्ती, भक्ती आणि निस्सीम सेवेचे प्रतीक आहेत. ज्या प्रकारे चैत्र पौर्णिमेला अंजनी पुत्र हनुमानांचा जन्म झाला, तो भगवान शिवाचा रुद्रावतार मानला जातो, ज्याचा उद्देश प्रभू रामाची सेवा करणं आणि धर्माची स्थापना करणे हा होता. आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आध्यात्मिक महत्त्व. आजच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने आपल्यामधली भय, चिंता आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो. कारण एकदा त्या देवळामध्ये, मंदिरामध्ये प्रवेश करताच आपलं मन संपूर्णपणे प्रसन्न होत असतं. ज्या चिंता, जे नकारात्मक विषय बघा प्रत्यक्षात डोक्यामध्ये, मनामध्ये, सर्व ठिकाणी आपल्या पाहायला मिळतात, ते सर्व नष्ट होत असतात. एवढं भलं मोठं सामर्थ्य. आजचा दिवस भक्ती, नम्रता, समर्पण अंगीकारण्याची प्रेरणा देत असतो. ज्या प्रकारे आजच्या दिवशी आपण सकाळी पहाटे लवकर उठलं की नाही, मंदिरामध्ये बघा आपल्या आजूबाजूला मंदिर आहे की नाही, घराच्या बाजूला, आपण कधी गेलो होतो का तिथे? जायला पाहिजे, नमस्कार करता यायलाच पाहिजे.
आणि बघा, आपल्या घराच्या बाजूला असून सुद्धा आपण तिथे कधी गेलो नाही, परंतु आज मंदिराच्या ठिकाणी पहाटेपासून आपण रांगेत उभा राहिलो की नाही. तिथे विशेष पूजा, कीर्तन चालू होतं, अभिषेकसुद्धा केला जातो, हनुमान चालिसा म्हटली जाते, रामायणाचं बघा पठण केलं जातं. म्हणजे उत्तम प्रकारे भक्ती केली जाते. का दिवसाचं महत्त्व आहे, बरोबर की नाही. आपल्या आयुष्यात सुद्धा असणारी जी भीती आहे, भय आहे, चिंता आहे, नकारात्मक विचार आहे, ते दूर होण्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. जी आपल्याकडे शक्ती बघा पूर्णपणे बघा, ज्या प्रकारे श्री हनुमंत स्वारींकडे जी शक्ती होती, तशी शक्ती आपल्याकडे प्राप्त व्हावी. आपण विचार करतो ना, मला सुद्धा प्रत्यक्षात हवेमध्ये असं उडता यायला हवं होतं, नाहीये. आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे बघा, आपलं मन आहे ना, तो चंचल आहे. प्रत्यक्षात 2 हात तिसरं मस्तक मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दुनी. आपला जन्म प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपलं नातं या पृथ्वी तलावर या मातीशी निगडीत आहे, बरोबर की नाही. म्हणून आजचा दिवस का महत्त्वाचा आहे. बजरंग बली काही जण म्हणतात, काही हनुमान म्हणतात, काही वीरपुत्र, काही जण मारुतीराय, बघा किती नावं आहेत. म्हणून वज्रासारखे शरीर असणाऱ्या हनुमानांचं स्मरण आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी प्रत्येक वेळेला आपल्याकडून स्मरण होणं गरजेचं आहे. हनुमान चालिसा, स्तोत्र, भजन, कीर्तन जे काय असेल ते आपल्याकडून करून घेणं महत्त्वाचं आहे. श्री मारुतीरायांना बघा सिंदूर आणि फुलांचं सुद्धा बघा तेल अर्पण करणं शुभ मानलं जातं. काही जण उपवास कालच्यापासूनच करत आलेले आहेत, आज सुद्धा उपवास आहे, फलाहार उपवास असतं, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर केला आजच्या दिवसाचं महत्त्व समर्थांनी आपल्याला का सांगून ठेवलेलं आहे. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला भळे. आपण टी व्हीवर पाहिलं हो, बरोबर की नाही, रामायण पाहिलं की नाही, कशी सुटका करून घेतली असेल हो, विचार करा. सीतामातेला जेव्हा रावणाने बघा प्रत्यक्षात पळवून नेलं होतं, विश्वास कोणावर ठेवला होता. प्रभू श्रीरामांनी हनुमंत स्वारींवर ठेवला होता की हे काम फक्त श्री हनुमंत स्वारीच करू शकेल. आणि ज्यावेळी सीतामातेंना बघा प्रभू श्रीरामांच्या आज्ञेनुसार हनुमंत स्वारी जेव्हा लंकेमध्ये पोहोचली, तेव्हा सीतामातेंना नमस्कार करून ओळख पटवून दिली. का बघा, भक्ती कशा प्रकारे भक्ती करणं आणि कशा प्रकारे आज्ञेत उभं राहणं, आज्ञेने कार्य करणं, हीच अखंड श्रीसेवा निष्काम दास्य भक्ती. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, तर हनुमंत स्वारींसारखी भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, बरोबर की नाही. तशीच आपल्याकडून सुद्धा ती भक्ती करणं फार गरजेचं आहे. रामदासी अग्रगणू कपी कुळासी मंडनू, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. तसंच समर्थांनी सुद्धा एक सुंदर भाग दिलेला आहे. सतीबाईंनी समर्थ चरणांवर अभिषेक केला. समर्थांना सतीबाईंची निष्ठा आवडली.
त्यांनी बाईंना बघा प्रत्यक्षात रामरायासाठी नैवेद्य करा म्हणून आज्ञा केली. सतीबाई म्हणाल्या, महाराज, स्वयंपाक करण्यात माझ्याकडे इथे काही साधन नाही आहे आणि नाही म्हणायला एवढं भाजणीचं पीठसुद्धा नाही आहे. त्यावर समर्थ म्हणाले, त्या करवंदाच्या जाळीत काही साहित्य असल्यास पहा. सतीबाईंनी पाहिलं तर बघा प्रत्यक्षात त्यामध्ये स्वयंपाकाचं सर्व साहित्य त्यांना दिसलं. त्यांनी पुरण, वरण, वडे इत्यादी स्वयंपाक केला आणि समर्थांनी माध्यान्ह संध्या केली बघा. आणि आता नैवेद्य वाढा व जे वाढायचं आहे ते एकदाच वाढा. काय आज्ञा केली? जे तुम्हाला वाढायचं आहे ते एकदाच वाढा असं सांगितलं. सतीबाईंनी बघा वाढायला सुरुवात केली. समर्थ म्हणाले, मी श्री मारुतीरायांना नैवेद्य समर्पण करीत आहे. कसा भाग दिलेला आहे? आणि मी सांगेपर्यंत मागे वळून पाहू नको. सतीबाईंचं मन काही स्थिर राहीना. त्यांनी हळूच मागे वळून पाहिलं, मात्र त्या जमिनीवरच मूर्छित पडल्या. त्यांनी समर्थ व श्री मारुतीराया यांना एकत्र जेवताना पाहिलं होतं, परंतु मारुतीरायांचं दिव्य तेज त्यांच्या चर्मचक्षूंना सहन झाले नाही. समर्थांनी त्यांना सावध केलं आणि प्रत्यक्षात प्रताप मारुतीची स्थापना करून, पूजा अर्चा करून, अन्न ग्रहण करून बघा प्रत्यक्षात उगाच उपोषणे करू नका म्हणून आज्ञा दिली. आणि नंतर प्रत्यक्षात समर्थ बघा चाफळला निघाले की नाही. ज्याप्रमाणे प्रत्यक्षात हा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिला. आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. आपण अजूनपर्यंत जर पाहायला गेलो तर रोगामध्ये, आजारामध्ये व्यापलेलो आहोत. समर्थ म्हणाले, भूत प्रेतांमध्ये अजूनपर्यंत आपला देह अडकलेला आहे. आपल्या जीवनात आनंद जर पाहायचा असेल तर आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने. जय जय रघुवीर समर्थ.